सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान, शेतात पाणी साचल्याने पिकांचं नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान। अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराविरोधात कठोर कायदा, अत्याचार प्रकरणात 10 दिवसात फाशीचा कायदा, ममता बॅनर्जींची विधानसभेत घोषणा। मालेगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 100% प्रतिसाद, मालेगाव आगारातील एसटी बसेस पूर्णतः बंद। एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या स्थापनेवर प्रशिक्षणार्थींच्या 139 जागा, अर्ज भरण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी। ठाण्यातील सिद्धिविनायक 40 गाव ठाण्यातील सिद्धिविनायक चाळी जवळ सुरक्षा भिंत कोसळली, सुदैवानं दुखापत नाही। माजलगाव पोलीस स्टेशनला गळती, कार्यालयीन कामकाज करताना पोलिसांना अडचण। उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ, रुग्णाला भेटू न दिल्यानं नातेवाईकांनी घातला गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं नुकसानग्रस्त भागाची अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी। मोबाईलचा हॉटस्पॉट न दिल्यानं वासुदेव कुलकर्णींचा खून, पुण्यातील उत्कर्षनगर सोसायटीमधील हत्या प्रकरण, 3 अल्पवयीन मुलं आणि 1 तरुणाला अटक। अकोल्यातील बोर्डी नदीमध्ये मध्यधुंद व्यक्तीची स्टंटबाजी, दारूच्या नशेत पुराच्या पाण्यात जीव घेणार स्टंट। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारण्याआधीच तडे, महापालिका आयुक्त ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्नात सरकार आणखी एक पुतळा कोसळण्याची वाट बघतंय का, शिवप्रेमींचा सवाल। भाजप आमदार नितेश राणेंच्या प्रक्षोभक वक्तव्यानं नवा वाद, सत्ता मिळवण्यासाठी सरकार दंगली घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा विरोधकांचा आरोप। नफ्याच्या वाटेवर धावणाऱ्या एसटीला संपाचा ब्रेक, संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता, उद्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। कागलमध्ये शरद पवारांकडून भाजपला सुरुंग, समरजित सिंह घाटगे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। भाजप महिलांचा सन्मान करत नाही, महिलांकडे वस्तू म्हणून पाहण्याचा भाजपचा दृष्टिकोन, काँग्रेसच्या इंदिरा महोत्सवात प्रणिती शिंदेंची भाजपवर सडकून टीका। विधानसभेसाठी भाजपसोबत संघही उतरणार मैदानात, मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये संघाची करडी नजर राहणार, संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढणार। आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे करणार पाहणी। अमरावती जिल्ह्यात पिकांचं नुकसान, सोयाबीन, तूर, कपाशी पिकाची दुरावस्था, रवी राणांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मध्य प्रदेशच्या पांढोणा गावात गोटमारीची परंपरा, दगडफेकीच्या परंपरेत 300 ग्रामस्थ जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू। भाजपची साथ नको, पण भाजपचे नेते कसे चालतात, समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशावरून राष्ट्रवादीचा शरद पवारांना थेट सवाल। बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।